गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज आपण सायन्सचा जो लेसन आहे ग्रॅव्हिटेशन हा चालू केला होता. यामध्ये आपण ग्रॅव्हिटेशन, व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन, सर्क्युलर मोशन, सेंट्रिपेटल फोर्स, त्यानंतर केपलर्स लॉ हे सर्व पाहिलेले आहे. ओके, तर आज आपण पाहणार आहे फ्री फॉल म्हणजे काय असते. ओके, व्हॉट इज फ्री फॉल. वी नो दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू अर्थ ॲक्ट्स ऑन ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. अर्थवरती कोणताही जर ऑब्जेक्ट असेल तर त्यावरती फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी हा अप्लाय होतो किंवा ॲक्ट होतो. माहीत आहे सर्वांना. वेन वी आर होल्डिंग द स्टोन इन आवर हँड. ओके, फॉर एक्झाम्पल हा एक मुलगा आहे. ओके, आणि याच्या हातामध्ये यांनी एक काय केलेलं आहे, बॉल होल्ड केलेला आहे. बरोबर, स्टोन असेल, बॉल असेल, काही पण असेल, होल्ड केलेला आहे. चला शांत बसा सर्वांनी. बट इट वॉज बॅलेन्स्ड बाय अ फोर्स दॅट वी वर अप्लाइंग ऑन इट इन द अपोजिट डायरेक्शन. ओके, तर पहा हा जो मुलगा आहे, ओके, एक मुलगा आहे, त्याच्या हातामध्ये एक काय केलेलं आहे, त्याने स्टोन घेतलेला आहे. ओके, आता आपण एक महत्त्वाची गोष्ट काय पाहिली की अर्थवरती जो फोर्स आहे, ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ठीक आहे, हा नेहमी सतत डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आपल्याला कोणतीही वस्तू जे आहे, ऑब्जेक्ट जे आहे, हे आकर्षित करताना किंवा अट्रॅक्ट करताना पाहायला मिळते. ओके, परंतु हा जो स्टोन आहे हा खाली का बरं नाही येत आहे, याच्यावरती ग्रॅव्हिटी अप्लाय होत नाही आहे का, होते ना, यस ऑर नो. ओके, तर मग हा इथे हवेमध्ये का बरं थांबलेला आहे, कारण की त्याच्यावरती काय केलेलं आहे, आपण या मुलाने फोर्स अप्लाय केलेला आहे. कळत आहे. ओके, म्हणून आणि ती वस्तू कशी झालेली आहे, बॅलन्स बाय द फोर्स दॅट वी आर अप्लाइंग ऑन इट इन अपोजिट डायरेक्शन. ठीक आहे, तर ग्रॅव्हिटीच्या कशी आहे ते अपोजिट डायरेक्शन मध्ये आपण काय केला, फोर्स अप्लाय केला, म्हणून या ठिकाणी ही वस्तू थांबलेली आहे. कळलं. ओके, ॲज अ रिझल्ट द स्टोन रिमेन ॲट रेस्ट. ओके, तर मग रिझल्ट मध्ये काय होणार, ठीक आहे, हा दगड काही खाली येणार नाही, तो काय होणार, रेस्ट पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कशामध्ये पाहायला मिळेल, रेस्ट पोझिशन मध्ये पाहायला मिळेल. ओके, वन्स वी रिलीज द स्टोन फ्रॉम अवर हँड. ठीक आहे, आणि जर आपण हा जो स्टोन आहे आपल्या हातामधून काय केलेला आहे, रिलीज जर केला, ओके, तर हा आपल्याला खालच्या दिशेने अशा प्रकारे फ्री फॉल होताना पाहायला मिळेल. बरोबर. ओके, द ओनली फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ अँड द स्टोन फॉल्स डाऊन अंडर इट्स इन्फ्लुएन्स. ओके, म्हणजेच आपण जर या ठिकाणी हातामधून हा स्टोन जर खाली पाडला, ठीक आहे, तर यामध्ये त्याच्यावरती फक्त एकच फोर्स, हा फोर्सचा इन्फ्लुएन्स होईल, तो म्हणजे कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आलं लक्षात, समजत आहे का, यस ऑर नो. आणि अशाच प्रकारे हा जो स्टोन आहे हा खाली या ठिकाणी ग्राउंड वरती आलेला आपल्याला पाहायला मिळेल. ओके, व्हेनेवर एन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन. ओके, जेव्हा एखादी वस्तू किंवा ऑब्जेक्ट, ओके, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स मुळे जर खाली येत असेल, ओके, इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. ओके, म्हणजे आपण त्यालाच काय म्हणणार, फ्री फॉल. काय म्हणणार, फ्री फॉल म्हणणार आहे. ओके, दुसरा कोणताच त्या एखादी वस्तू खाली येताना दुसरा कोणताच फोर्स त्या ठिकाणी जर अप्लाय होत नसेल, ॲक्ट होत नसेल, आणि कोणता फोर्स अप्लाय होत असेल किंवा कोणत्या फोर्सच्या इन्फ्लुएन्स खाली एखादी वस्तू खाली येत असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या खाली. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच जर एखादी वस्तू खाली येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, फॉलिंग फ्रीली किंवा फ्री फॉल असे त्याला म्हणतात. कळलं, यस ऑर नो. दस द रिलीज स्टोन इज इन अ फ्री फॉल. ठीक आहे, आता हा जो रिलीज स्टोन आहे हा आपण काय म्हणू शकतो, मग फ्री फॉल मध्ये आहे. ओके, दस द रिलीज स्टोन इज इन अ फ्री फॉल. इन फ्री फॉल द इनिशियल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 0. ओके, तर पहा आता लक्ष द्या इथे, ठीक आहे, महत्वाचा कॉन्सेप्ट आहे.
जी इनिशियल व्हेलॉसिटी होती, आता या मुलाने काय केला, ऑब्जेक्ट पकडून ठेवलेला आहे, बरोबर, ठीक आहे, तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी ही डिनोट करतो आपण यूनी, आणि ती काय असते 0, बरोबर. हा जो ऑब्जेक्ट आहे, हा जो स्टोन आहे, इथं काय आहे, रेस्ट पोझिशन मध्ये आहे, मग तो रेस्ट आहे, तर मग व्हेलॉसिटी असेल का त्याला, आहे का, नाही, म्हणजे इनिशियल पोझिशन मध्ये व्हेलॉसिटी काय होणार 0, बरोबर. अँड गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ, आणि जशा प्रकारे आपण हा जो स्टोन आहे तो रिलीज करतो, तशाच प्रकारे त्याची व्हेलॉसिटी ही काय होते, इन्क्रीज होते ड्यू टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे स्मॉल जी मुळे. समजलं, यस ऑर नो. ड्युरिंग फ्री फॉल द फ्रिक्शन फोर्स ड्यू टू एअर अपोजेस द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड अ बॉयन फोर्स ऑल्सो ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. आता आपल्याला माहित आहे की आपलं जे सराउंडिंग आहे त्याच्यामध्ये आपल्याला एअर मॉलिक्यूल पाहायला मिळतात, ठीक आहे. तर हे जे एअर मॉलिक्यूल्स आहेत हे आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळतात. लक्षात, ही जे वस्तू आपण खाली टाकत असू तर हे काय आहे, एअर मॉलिक्यूल आहे, ओके. आणि हे एअर मॉलिक्यूल काय करतात, त्या ऑब्जेक्टला, ठीक आहे, बॉयंट फोर्स अप्लाय होतो त्या ठिकाणी, ओके, म्हणजे ते रेजिस्ट करतात. लक्षात, हो की नाही. आणि याच्यामध्ये हे व्हेलॉसिटी काय करण्याचं काम करतात, डिक्रीज करण्याचं काम करतात. लक्षात, समजत आहे, यस ऑर नो, ओके. तर ड्युरिंग फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोजेस, हे जे एअर मॉलिक्यूल आहे हे काय करते, अपोज करते. तुम्ही एखादं पेज, ठीक आहे, एक आपलं पुस्तकाचं जे पेज आहे किंवा रफ पेज आहे ते जर वरतून खाली टाकलं तर ते त्याचा जो एरिया आहे हा खूप मोठा असतो आणि ते आपल्याला एकदम स्लो खाली यायला पाहायला मिळते, बरोबर की नाही, ठीक आहे. तर हे स्लो हळू का बरं येते, कारण की आपल्या सराउंडिंगमध्ये जास्तीत जास्त आपल्याला एअर मॉलिक्यूल्स म्हणजे वातावरण पाहायला मिळते. त्या वातावरणामुळे काय होणार, ते जे पान आहे ते खाली येण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. तो वेळ का बरं लागणार, कारण की जे एअर मॉलिक्यूल्स आहेत ते काय करतात, त्याला अपोज करतात, बरोबर. आणि तेच पान जर तुम्ही व्हॅक्यूम मध्ये जर अशा प्रकारे त्या हाईट वरून जर टाकलं, ठीक आहे, तर ते स्पीडनी येणार तिथे, कारण की तिथे कोणतंच आपल्याला सराउंडिंग पाहायला मिळत नाही. समजत आहे, यस ऑर नो, ओके. आणि अँड अ buoyant force also acts on the object. Thus, true free fall is possible only in vacuum. ओके, जर आपल्याला ट्रू फ्री फॉल पाहायचं असेल, ठीक आहे, ट्रू फ्री फॉल जर आपल्याला पाहायचं असेल तर ते कुठे शक्य आहे, व्हॅक्यूम मध्ये. कुठे, व्हॅक्यूम मध्ये पाहायला मिळेल आपल्याला, ओके. समजत आहे सर्वांना, ओके. नेक्स्ट, फॉर अ फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट द वेलोसिटी ऑन रीचिंग द अर्थ and the time taken for it can be calculated using Newton's equation of motion. काही इक्वेशन आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. द इनिशियल वेलोसिटी आपल्याला दिलेली आहे 0, ओके. कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला न्यूटन्सचे मोशनचे इक्वेशन आपल्याला माहित आहे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, ठीक आहे. त्यावरून आपल्याला एक इनिशियल वेलोसिटी ही 0 दिलेली आहे आणि ॲक्सेलरेशन याची जागा कोण घेणार आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कोण घेणार आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. खाली येत आहे, बरोबर, ग्रॅव्हिटीमुळे येत आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन ऐवजी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कशाने डिनोट करतो, स्मॉल जी ने, ओके. तर आता आपल्याला कायनेमॅटिकल काही इक्वेशन माहित आहे, ठीक आहे. फर्स्ट इक्वेशन काय आहे कायनेमॅटिकल इक्वेशनचा, ओके. याच्यामध्ये दिलेला नाहीये, तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला आहे. मी तुम्हाला इक्वेशन सांगतो. v इज इक्वल टू u प्लस एटी. v इज इक्वल टू u प्लस एटी. हे फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. कोणतं, फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. तर आता आपल्याला माहित आहे इनिशियल वेलोसिटी किती आहे, 0, बरोबर, ठीक आहे. आणि ए च्या ठिकाणी काय टाकणार आपण, g, बरोबर. तर देअरफॉर v इज इक्वल टू काय होणार, या 0 ची 0 प्लस ए ची व्हॅल्यू काय होणार, जी टी. आणि देअरफॉर v इज इक्वल टू g इंटू टी.
हा पहिला फॉर्म्युला आपल्याकडे आलेला आहे, पुस्तकामध्ये दिलेला आहे, पहा, समजत आहे? ठीक आहे. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन कोणाला माहित आहे? माहित आहे की नाही? 9वी मध्ये झालेला आहे. हा, यस इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर. समजत आहे? यस और नो? ओके. तर यस इज इक्वल टू, आता यू ची व्हॅल्यू काय आहे? इनिशियल व्हेलॉसिटी 0 मल्टिप्लाय टी प्लस हाफ इंटू ए ची ठिकाणी आपण काय घेणार? जी आणि टी स्क्वेअर, बरोबर. तर 0 ने तुम्ही कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय करा, 0च येणार, लक्षात. तर देअरफॉर यस इज इक्वल टू 0 इंटू जी टी 0 आणि हाफ जी टी स्क्वेअर. कळलं? हे सेकंड इक्वेशन अशा प्रकारे आलेलं आहे. थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन कोण सांगणार? ओके, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2a यस. ओके. तर देअरफॉर आपल्याला माहित आहे यू ची व्हॅल्यू काय आहे? इनिशियल व्हेलॉसिटी 0. ठीक आहे. तर देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 0 स्क्वेअर प्लस 2g यस. एक्सेलरेशन ऐवजी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके. आणि देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 0 चा स्क्वेअर 0, लिहिलं नाही तर काही प्रॉब्लेम नाही येणार. ओके. तर 2g यस. ठीक आहे. तर हे 3 इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे. फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड, जेव्हा आपण एखादा बॉल किंवा स्टोन किंवा ऑब्जेक्ट अपवर्ड थ्रोन करतो, ठीक आहे, तर ॲक्सेलरेशन इज निगेटिव्ह. ओके. ॲक्सेलरेशन कसं असते? निगेटिव्ह, कारण की ग्रॅव्हिटीच्या अपोजिट आपण त्याला काय करत आहे? फेकत आहे, बरोबर ना. म्हणून ॲक्सेलरेशन काय होणार? निगेटिव्ह. दॅट इज इन डायरेक्शन अपोजिट टू द व्हेलॉसिटी इज टेकन टू बी निगेटिव्ह जी, बरोबर. ठीक आहे. हे हा जो जी असेल हा काय असणार? काय घेणार मग आपण? निगेटिव्ह घेणार. काय घेणार? निगेटिव्ह घेणार आहे. ओके. द मॅग्निट्यूड ऑफ जी इज सेम बट व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीज बिकॉज ऑफ निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. ओके. तर मॅग्निट्यूड काय असणार? सेम असणार. ओके. डायरेक्शन नाही, काय असणार? मॅग्निट्यूड. कसं असणार? सारखं असणार. बट द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, जी व्हेलॉसिटी ही काय होणार? डिक्रीज होणार. ओके. बिकॉज ऑफ दिस निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. ओके. खाली येणार आहे ना, म्हणून काय होणार आहे? निगेटिव्ह. ओके. डिक्रीज होणार आहे. द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर मूव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थ, दस दे आर इन फ्री फॉल. ओके. तर पहा, लक्ष द्या. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे जे अर्थ आहे आणि अर्थच्या भोवती कोण रिव्हॉल्युशन परफॉर्म करत आहे? मून. माहित आहे ना? यस और नो? ठीक आहे. तर या ठिकाणी हा जो मून आहे हा सुद्धा कशामध्ये आहे? फ्री फॉल मध्ये आहे. कशामध्ये आहे? फ्री फॉल. मग तो पडत का नाही? ओके. फ्री फॉल म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे तो खाली आला पाहिजे. मग आला का लक्षात? ठीक आहे. तर पहा, लक्ष द्या. हा जो हा मून आहे आणि हा आपला आर्टिफिशियल सॅटेलाइट, ओके, हा सुद्धा फिरत राहतो, बरोबर. ग्रॅव्हिटीमुळे तो खाली यायला पाहिजे, बरोबर की नाही. तर आपण महत्वाचं काय यामध्ये, ही जी व्हेलॉसिटी आहे, ठीक आहे, त्याला आधीच एवढी मिळालेली आहे की त्या मोमेंटम मुळे, ओके, मोमेंटम म्हणजेच काय? मास इंटू व्हेलॉसिटी, बरोबर. ठीक आहे. तर हे मोमेंटम आणि ग्रॅव्हिटी त्याला आतमध्ये ओढण्याचा प्रयत्न करते, परंतु त्याच्याकडे मोमेंटम एवढं आहे, ठीक आहे, खूप मोठी व्हेलॉसिटी त्याच्याकडे आहे, बरोबर ना. ठीक आहे. मोमेंटम त्याला खाली डाऊनवर्ड, ओके, आणि ग्रॅव्हिटी त्याला अर्थकडे ओढण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. म्हणजे दोघांकडून ओढाताण होते, बरोबर. आणि तो तिसरीच कडे अशा प्रकारचा पाथ फॉलो आपल्याला करताना पाहायला मिळतो. म्हणून तो आपल्या अर्थवरती सुद्धा पळत नाही, ठीक आहे, सरळ सुद्धा डाऊनवर्ड सुद्धा जाणार नाही, बरोबर. तो एका ऑर्बिट मध्ये आपल्याला रिव्हॉल्युशन परफॉर्म करताना पाहायला मिळतो. समजलं? ठीक आहे. ज्यावेळी त्याची व्हेलॉसिटी कमी होईल, मोमेंटम कमी होईल, त्यावेळी समजून घ्यायचं की अर्थवरती एखादा जो सॅटेलाइट आहे तो आपल्या अर्थवरती आदळणार आहे. समजते?
ठीक आहे, तुम्ही न्यूजवर ऐकता ना की एखादा जो प्लॅनेट आहे आता हा अर्थवरती धडकणार आहे, आलं लक्षात? तर ते कशामुळे होते, जे मोमेंटम आहे त्या प्लॅनेटचं ते जर कमी होत असेल, त्याचा मास जर कमी होत असेल, ठीक आहे, तर त्यामुळे ह्या अशा घटना आपल्याला घडलेल्या पाहायला मिळतात. ओके, एखादा ॲस्टेरॉइड असतो, लोणार सरोवरावरती पडलेला होता, आठवते? ठीक आहे, तर त्याची जी मोमेंटम आहे ते जर कमी झालं, ठीक आहे, तर मग ग्रॅव्हिटीमुळे कुठे येणार, अर्थवरतीच येणार. समजलं? आलं का लक्षात? 3 इक्वेशन समजले? यस ऑर नो? ठीक आहे, हे राईट करून घेसाल. ओके, त्यानंतरचा टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. कोणता टॉपिक आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. फ्री फॉल नंतर आपण पाहणार आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी माहित आहे सर्वांना? ओके, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, पहा, लक्ष द्या काय असते. वी हॅव स्टडीड पोटेन्शियल एनर्जी. ओके, आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असते हे आपल्याला माहित आहे. ओके, एखादा ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये जी एनर्जी स्टोअर्ड आहे, ओके, कोणताही ऑब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये आपल्याला एनर्जी पाहायला मिळते आणि ती काय असते, पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, पाण्याचा जर टँक असेल वरती, त्याच्यामध्ये पाणी भरलेलं असेल, ओके, तर त्या वॉटरमध्ये आपल्याला पोटेन्शियल एनर्जी पाहायला मिळते. ठीक आहे, खालून आपण नळ चालू केला की एकदम फोर्सनी ते पाणी यायला स्टार्ट होते, बरोबर? हे कशामुळे होते? पोटेन्शियल एनर्जी. ओके, त्या पाण्यामध्ये आपल्याला पोटेन्शियल एनर्जी पाहायला मिळते. ओके, जेवढं तुम्ही हाईटवर टाकी ठेवसाल तेवढ्या फोर्सनी इकडे पाणी येणार आहे, आलं लक्षात? हां. द एनर्जी इज स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन और स्टेट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. ओके, जी एनर्जी आहे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये त्याच्या स्टेट, त्याच्या अवस्थेमुळे किंवा त्याच्या पोझिशनमुळे जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल एनर्जी. काय म्हणतो? पोटेन्शियल एनर्जी. जेवण झालेले आहे? हां, मग आवाज वाढवा जरा. ठीक आहे, दिस एनर्जी, पहा लक्ष द्या बस. दिस एनर्जी इज रिलेटिव्ह अँड इन्क्रीज ॲज वी गो टू द ग्रेटर हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. ठीक आहे, ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे, ओके, जर आपण सरफेसवरून वरती जर गेलो, ठीक आहे, हा ऑब्जेक्ट आहे, कळत आहे? ऑब्जेक्ट आहे, सरफेसवरून जर वरती गेलो तर याची पोटेन्शियल एनर्जी काय होणार? इन्क्रीज होणार. कळते? इथे या ऑब्जेक्टची एनर्जी काय आहे? 0. आलं लक्षात? समजत आहे? हां. We had assumed that the potential energy of an object of mass m. ओके, त्याचा मास किती आहे? एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याचा मास m. ओके, त्यानंतर ॲट अ हाईट तो काहीतरी उंचीवरती आलेला आहे. ओके, हे काय असणार? त्याची हाईट असणार. ओके, हाईट कशाने डिनोट करतो आपण? स्मॉल h नी. ओके, त्यानंतर फ्रॉम द ग्राउंड इज mgh. ओके, तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्या ठिकाणी काय येत आहे? mgh. ए म्हणजे काय? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, h फॉर हाईट आणि m म्हणजेच मास. कळते? हा आपल्याला या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला पाहायला मिळतो. ओके, तर पहा लक्ष द्या. ऑन द ग्राउंड इट इज 0. ग्राउंडवरती जी पोटेन्शियल एनर्जी आहे ही काय असणार? 0 असणार, बरोबर? कारण की हाईटच नाही आहे, बरोबर ना? हाईट 0 आहे ना इथे, कळत आहे का? यस ऑर नो? हाईट 0 म्हणजे मासचं काही घेणं देणं नाही आहे, हे सर्व काय होणार? 0 होऊन जाणार. ओके, कळते? वेन h इज स्मॉल कम्पेअर टू रेडियस ऑफ द अर्थ, h म्हणजे हाईट जर स्मॉल असेल कम्पेअर टू रेडियस ऑफ द अर्थ, वी कॅन अज्युम g टू बी कॉन्स्टंट. कॅन यूज द अबो फॉर्म्युला. म्हणजेच कोणता?
mgh हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो कशासाठी पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी. ओके. बट फॉर लार्ज व्हॅल्यूज ऑफ एच, जर हाईट एकदम वाढवली आपण, ओके, कशी वाढते तुम्हाला माहित आहे लक्षात. आर्टिफिशियल सॅटेलाइट, ओके, प्लॅनेट, त्यानंतर खूप दूरचे आपण प्लॅनेट्स त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि इन्फिनिटी पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. कळलं. इन्फिनिटी वरतीची सुद्धा काय होणार, झिरो होणार, कारण की अर्थच्या ग्रॅव्हिटीचा इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी नसणार आहे. म्हणजे जी काय होणार, एक व्हॅल्यू अशी येणार की जी सुद्धा काय होणार, झिरो होणार. बरोबर. तर फॉर अन ऑब्जेक्ट ॲट इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी इज झिरो. ओके, पहा, लक्ष द्या, समजून घ्या. ओके, ही आहे अर्थ, लक्षात, ही काय आहे आपली अर्थ, आणि ॲट इन्फानाइट डिस्टन्स, बरोबर, जी व्हॅल्यू आहे जी ची या ठिकाणी, हे इन्फानाइट डिस्टन्स आहे, जी ची व्हॅल्यू काय होणार, झिरो होणार. बरोबर, समजत आहे. ओके. an object at infinite distance from the earth the value of g is 0 and the earth gravitational force does not act on the object. इथे एखादा ऑब्जेक्ट जरी असला तरी हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा ऍक्ट होणार का, नाही. कळलं का बरं, कारण की व्हॅल्यू झिरो आहे ना. बरोबर, ठीक आहे. सो इट इज मोर अप्रोप्रिएट टू अज्युम द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी टू बी झिरो देअर. ओके, तर पाहू शकता तुम्ही एकदम ग्राउंड वरती हाईट जर झिरो असेल तर पोटेन्शियल एनर्जी झिरो, आणि एकदम हाईट वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याचा काही इन्फ्लुएन्सच नाही आहे, त्यामुळे तो सुद्धा झिरो होणार. बरोबर, म्हणजे एकदम हाईट वरती नाही, एकदम झिरो वरती सुद्धा आपल्याला पोटेन्शियल एनर्जी काढता येणार नाही. समजत आहे. ओके. दस फॉर स्मॉलर डिस्टन्स, काय, फॉर स्मॉलर डिस्टन्स दॅट इज हाईट द पोटेन्शियल एनर्जी is less than 0. the height the potential energy is less than 0. आता पहा, इथे ग्रॅव्हिटेशनल जो कॉन्स्टंट आहे जी जी आहे तो काय आहे, 0 आहे. बरोबर, तर मग आपल्याला याच्या खालीच त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी काढता येणार आहे. बरोबर ना, आलं लक्षात. तर झिरोच्या खाली काय असते पहा, लक्षात द्या, 0 इकडे 1 इकडे 2, जर पुढे गेलो तर ठीक आहे, झिरोच्या मागे गेलो तर -1 -2. समजत आहे. ठीक आहे. तर मग आपण झिरोच्या वर चाललो की खाली चाललो, खाली जात आहे. बरोबर, म्हणजेच कोण येणार, निगेटिव्ह. कोण येणार, निगेटिव्ह. समजत आहे. म्हणून पहा, लक्ष द्या, फॉर स्मॉलर डिस्टन्स दॅट इज द हाईट द पोटेन्शियल एनर्जी इज लेस दॅन 0, दॅट इज निगेटिव्ह, दॅट इज. समजत आहे ना, यस ऑर नो. लक्ष द्या फक्त. वेन अन ऑब्जेक्ट इज ॲट अ हाईट, एखादा ऑब्जेक्ट इज ॲट हाईट म्हणजे काहीतरी हाईट वरती असेल, फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, हा ऑब्जेक्ट आहे, त्याची काहीतरी हाईट आहे इथून तर इथपर्यंत. बरोबर, ठीक आहे. इट्स पोटेन्शियल एनर्जी इज, तर त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे की पोटेन्शियल एनर्जी कशी काढायची आहे. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, ओके, मायनस, का बरं आता निगेटिव्ह का बरं आहे, समजलं लक्षात, फॉर स्मॉलर हाईट. ओके, 0 पासून आपण काय येत आहे, खाली येत आहे. बरोबर, ठीक आहे, मायनस जी एम अपॉन आर आणि प्लस एच. ओके, जी फॉर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, एम फॉर मास ऑफ अर्थ, स्मॉल एम फॉर मास ऑफ ऑब्जेक्ट, आणि आर फॉर रेडियस ऑफ अर्थ, आणि स्मॉल एच म्हणजे हाईट ऑफ ऑब्जेक्ट. कळत आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कळलं, लक्षात. हिअर एक तुम्हाला दिलेलंच आहे. त्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट टॉपिक आहे, ठीक आहे, एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, फ्री फॉल आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. समजलं, यस ऑर नो. ठीक आहे. त्यानंतर आहे एस्केप व्हेलॉसिटी. प्रेम रीड कर एस्केप व्हेलॉसिटी.
बस खाली, सिट डाऊन. पहा, लक्ष द्या. नेक्स्ट जो टॉपिक आहे याच्यामधला एस्केप व्हेलॉसिटी. ओके, वी हॅव सीन दॅट व्हेन अ बॉल इज थ्रोन अपवर्ड, आपण कोणतीही वस्तू जर वरती फेकली तर ती खाली येते, बरोबर हो की नाही. इट्स व्हेलॉसिटी डिक्रीज बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ. कोणतीही वस्तू जर आपण वर फेकत असू तर ती खाली येते. ओके, आणि एक कन्सेप्ट आता आपण पाहिली की ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन ड्यू टू अर्थ, म्हणजे ग्रॅव्हिटी ह्या एक पॉईंट येते इन्फिनिटी, त्यावरती काय असते, झिरो होते, बरोबर. त्या झिरोच्या जर बाहेर एखादी वस्तू आपण फेकली तर ते आतमध्ये येणार का, कारण की तिथे ग्रॅव्हिटीचा इन्फ्लुएन्स नसणार आहे, बरोबर. ती एस्केप होऊन जाणार. आलं लक्षात. तर पहा, लक्ष द्या. When we seen that when a ball is thrown upward, its velocity decreases because of the gravitation of the earth. ठीक आहे, पहा लक्ष द्या. हा एक विद्यार्थी आहे, याने काय केला, हा जो चेंडू आहे हा वरती फेकला, बरोबर. ठीक आहे, तो वरती जातो पण त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती काय होते, डिक्रीज होते. काय होते, डिक्रीज होते. आणि एक पॉईंट असं येतो की इथे व्हेलॉसिटी झिरो होते, बरोबर की नाही, समजते. ठीक आहे, आणि परत इथून तो बॉल काय येतो, खाली येतो, करते. ओके, तर द वेलोसिटी बिकम्स झिरो आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट. एका सर्टन हाईट वरती हा जर ऑब्जेक्ट गेला तर वेलोसिटी काय होणार, झिरो होणार. एकदम थांबतोच ना तो वरती. पहा, लक्ष द्या. हा जर पेन फेकला, आलं लक्षात, या पॉइंट वरती तो थांबला आणि परत खाली आला, बरोबर. म्हणजे वेलोसिटी काय झाली, झिरो झाली, करते. ओके, आफ्टर दॅट द बॉल स्टार्ट्स फॉलिंग डाऊन. ठीक आहे, आणि या झिरो पासून जो बॉल आहे तो काय होतो, खाली पडण्यास सुरुवात होतो. ओके, इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड्स ऑन इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. ओके, तर जे फायनल हाईट आहे म्हणजे व्ही, हा बॉल कुठपर्यंत जाईल हे तुम्ही डिपेंड करेल कशावरती, इनिशियल व्हेलॉसिटी किती दिली. ओके, आपण इनिशियल म्हणजे हळू फेकला, बरोबर, एकदम जोरात म्हणजे वर गेला अजून थोडा, ठीक आहे, अजून थोडा वर जाईल, करते ना, बरोबर. म्हणजे हे इनिशियल व्हेलॉसिटी किती देत आहे त्याच्यावरती डिपेंड करेल, बरोबर. ओके, त्याची मॅक्सिमम हाईट किती असणार. ओके, हां. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन इज, काय आहे थर्ड इक्वेशन ऑफ मोशन, आपण पाहिलेलं आहे, व्ही स्क्वेअर यू स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2a यस. हे इक्वेशन आपल्याला माहित आहे. व्ही म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी काय असते, फायनल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल. समजलं नाही का, हां, मग झिरो सांगा लवकर. झिरो स्क्वेअर म्हणजेच काय होणार, झिरो होऊन जाणार. ओके, फायनल व्हेलॉसिटी काय होणार, झिरो. आणि ए म्हणजेच काय, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पण ते आता आपण कसं घेणार, निगेटिव्ह. कळत आहे, यस ऑर नो. व्ही इज इक्वल टू सुद्धा काय होणार, झिरो, आणि ए इज इक्वल टू मायनस जी. ओके, तर याच्यामध्ये जर ह्या व्हॅल्यू पुटअप केल्या तर व्ही स्क्वेअर इक्वल टू काय होणार, झिरो स्क्वेअर यू स्क्वेअर प्लस 2as च्या ऐवजी काय होणार, 2 इंटू मायनस जी इंटू यस. तर देअरफॉर या ठिकाणी एक फॉर्म्युला आपल्याला तयार झालेला पाहायला मिळेल. तर देअरफॉर पहा, यू स्क्वेअर हा मायनस इथे जाणार म्हणजे मायनस 2g इंटू यस. तर देअरफॉर ओके, या मायनस 2gs ला आपण त्या साईडला जर घेऊन गेलो तर देअरफॉर यू स्क्वेअर इज इक्वल टू, ठीक आहे, 2gs होणार. ओके, आणि देअरफॉर यस इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, मायनस यू स्क्वेअर 2g, मायनस यू स्क्वेअर अपॉन 2g. हा झिरो इथं ठेवा, अशा प्रकारे. कळत आहे का, यस ऑर नो. हा हां, तर पहा, लक्ष द्या. नेक्स्ट, द हायर द इनिशियल व्हेलॉसिटी, म्हणजे जेवढी इनिशियल व्हेलॉसिटी आपण हाय देणार, ठीक आहे, जेवढ्या फोर्सने आपण इनिशियल व्हेलॉसिटी देणार
म्हणजेच काय इनिशियल व्हेलॉसिटी डिनोट करतात यूने. कशाने? यूने. ओके. द लार्जर इज द हाईट रीच बाय द बॉल. तुम्ही किती जोरात फेकसाल त्यावरती हाईट डिपेंड करेल की किती वरती बॉल जाणार आहे. द रिझन फॉर दिस इज द हायर द इनिशियल व्हेलॉसिटी द बॉल विल अपोज द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ मोर अँड लार्जर विल बी द हाईट टू विच इट कॅन रीच. लक्षात, तो तेवढ्यात जास्त मॅक्सिमम हाईट वरती जाणार आहे. वी हॅव सीन above that the value of g keeps decreasing as we go higher the above surface. ठीक आहे. अर्थ सरफेस वरती पहा, लक्ष द्या. आता ही आहे अर्थ, याच्यावरती तुम्ही जेवढे हाय असाल, ठीक आहे, जेवढे हाय असाल तर जी ची व्हॅल्यू काय होते? डिक्रीज होते, कमी होत जाते. बरोबर हो की नाही? इथे किती आहे? 9.83. इथे किती होणार? 9.8. आणि एक असा पॉइंट येते इन्फिनिटी वरती, जी काय होतो? 0 होतो. बरोबर आहे. जेवढे तुम्ही हाईट वर जासाल ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार? 0 होणार. Thus the force pulling the ball downward decrease as the ball goes up. If we keep increasing the initial velocity of the ball, it will reach the larger and the larger height and above a particular value of initial velocity of the ball. The ball is able to overcome the downward pull by the earth and can escape the earth forever and will not fall back on the earth. The velocity is called as escape velocity. We can determine its value by using the law of conservation of energy. Okay. तर पहा ही एक फील्ड आहे. लक्षात, ही अर्थ आहे, इथपर्यंत ग्रॅव्हिटी इन्फिनिटी म्हणजे 0. बरोबर. परंतु आपण अशा प्रकारे एक जो ऑब्जेक्ट आहे अशा प्रकारे फेकला, ठीक आहे, एवढी व्हेलॉसिटी त्याला दिली की तो डायरेक्ट या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या डायरेक्ट काय गेला? बाहेर गेला. ओके. म्हणजे या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही आहे. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा फोर्स आपल्याला इथे पाहायला मिळत नाही. ओके. म्हणून हा काय गेला? या फील्डच्या बाहेर गेला, इन्फ्लुएन्सच्या बाहेर गेला. म्हणून हा ऑब्जेक्ट काय झाला? एस्केप झाला. काय झाला? एस्केप. लक्षात, म्हणून त्याला काय म्हणतो? एस्केप व्हेलॉसिटी. आणि किती व्हेलॉसिटीने फेकला, ठीक आहे, ज्या व्हेलॉसिटीने आपण एखादा ऑब्जेक्ट फेकला, ठीक आहे, आणि तो जर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर जात असेल, ठीक आहे, त्यालाच काय म्हणतात? एस्केप व्हेलॉसिटी. काय म्हणतात? एस्केप व्हेलॉसिटी. ओके. आणि हा जो ही जी व्हॅल्यू आहे, ओके, ही कशा प्रकारे आपण डिटरमाइन करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो, तर ते लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या माध्यमातून आपण सॉल्व करू शकणार आहे. ओके. तर पहा, अन ऑब्जेक्ट गोईंग व्हर्टिकली अपवर्ड, एखादा ऑब्जेक्ट आहे व्हर्टिकली अपवर्ड जर जात असेल फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ हॅव्हिंग अन इनिशियल व्हेलॉसिटी इक्वल टू एस्केप व्हेलॉसिटी. ओके. जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती कशाच्या इक्वल असते? इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू एस्केप व्हेलॉसिटी. ओके. इथे आता आपण एक्सप्रेशन पाहणार आहे. ठीक आहे. द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी being inversely proportional to the square of the distance becomes 0 only at infinite distance from the earth, from the earth. This means that the object to be free from the gravity. जो ऑब्जेक्ट आहे हा काय होतो? ग्रॅव्हिटी पासून फ्री होतो. ओके. It has to reach infinite distance from the earth, that is the object will come to the rest at infinite distance and will stay there. Okay. तर पाहू शकतो आता आपण एक्सप्रेशन कशा प्रकारचं असेल फॉर अन ऑब्जेक्ट ऑफ मास m. ठीक आहे. हा एक ऑब्जेक्ट आहे, पहा, लक्ष द्या, त्याचा मास काय आहे? m आहे. ठीक आहे. आता ऑन द सरफेस ऑफ अर्थ आणि एक कंडिशन आपण पाहणार आहे ॲट इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. कुठपासून?
ॲट इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम अर्थ. ओके, तर जी अर्थवरती ऑन द सरफेस ऑफ अर्थ कायनेटिक एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जीचा काय फॉर्म्युला आहे, हाफ mv². परंतु ही वेलोसिटी कोणती आहे या ठिकाणी, एस्केप वेलोसिटी, म्हणून तिथे आपण काय लिहिणार, एस लिहिणार. ओके, त्याला डिनोट करणार, ही कोणती वेलोसिटी आहे, एस्केप वेलोसिटी. ओके, ऑन द सरफेस ऑफ अर्थ. बरोबर, कळत आहे का. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ काय फॉर्म्युला आहे, आताच आपण पाहिलेला आहे. बरोबर, यस ऑर नो, -gm अपॉन काय आहे, आर, आणि एच ची व्हॅल्यू काय आहे, 0. बरोबर ना, म्हणून ते लिहिलेलं नाही आहे. नाही तर काय असते, आर प्लस एच. परंतु तो ऑब्जेक्ट कुठे आहे, ऑन द सरफेस ऑफ अर्थ, म्हणजे हाईट 0 आहे ना. बरोबर, आणि +0 जर असला तर तो लिहायचं काम नसते, हे माहित आहे तुम्हाला. हां, तर टोटल एनर्जी, ठीक आहे. थर्ड, टोटल एनर्जी काय होणार आहे, पहा लक्ष द्या. टोटल एनर्जी म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल, यस ऑर नो. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, तर टोटल एनर्जी काय असेल, हाफ mvs त्याचा स्क्वेअर प्लस, आता हे प्लस मायनस काय होणार, मायनस होणार. बरोबर, तर मायनस प्लस मायनस काय होणार, मायनस. लक्षात, gm अपॉन आर. कळत आहे, यस ऑर नो. ही टोटल एनर्जी आलेली आहे. आता आपण ॲट डिस्टन्स फ्रॉम इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ पाहणार आहे. ठीक आहे, तर ॲट इन्फानाइट डिस्टन्स वरती जी कायनेटिक एनर्जी आहे ती काय होणार, काय होणार, 0 होणार. ओके, त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी सुद्धा काय होणार, अरे पहा, हा 0 मायनस प्लस नसतो, हा 0 0च असतो. ठीक आहे, त्याच्या पुढे साइन कोणतं चालणार नाही. लक्षात, तर पहा फक्त 0 पाहना इन्फानाइट डिस्टन्स वरती, डिस्टन्स इन्फानाइट वरती. ओके, रेडियस काय होणार, इन्फानाइट होणार. बरोबर ना, म्हणजे कशाच्याही खाली -gm अपॉन इन्फानाइट म्हणजेच काय होणार, 0 होणार. आलं का लक्षात, समजलं. इन्फानाइट डिस्टन्स आहे तर रेडियस पण काय होणार, इन्फानाइट, म्हणून त्याला डिवाइड केलेलं आहे इन्फानाइटने. समजलं, आलं का लक्षात. ठीक आहे, तर -gm अपॉन इन्फानाइट आणि इक्वल टू काय होणार, 0. समजलं, यस ऑर नो. ओके, तर थर्ड मध्ये टोटल एनर्जी काय होणार, टोटल एनर्जी याला आपण म्हणू E1. ओके, याला काय म्हणणार, E1, आणि याला काय म्हणणार, E2, कारण की दोघांकडे टोटल एनर्जी आपण काढत आहे ना. ओके, तर टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. लक्षात, तर काय 0 + 0 म्हणजेच काय होणार, 0. ओके, आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नुसार आपण या दोघांना काय करणार, इक्वेट करणार आहोत. काय करणार, इक्वेट करणार आहोत फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, फ्रॉम लॉ ऑफ conservation of energy E1 is equal to E2. आता E1 ची व्हॅल्यू काय आहे, पहा लक्ष द्या, सांगा सर्वांनी. हाफ mvs² इज इक्वल टू, सॉरी हे मायनस काय आहे, gm अपॉन आर. कळत आहे का तुम्हाला कशाबद्दल आवाज येत आहे. इक्वल टू E2 ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 0. तर देअरफॉर आपण या ठिकाणी हा -gm अपॉन आर हा त्या साईडला जर घेऊन गेलो तर तो प्लस होणार, म्हणजे हाफ
व्ही एस, हे एस म्हणजे काय, एस्केप व्हेलॉसिटी, हा मायनस जी एम एम अपॉन आर तिकडे गेला म्हणजे प्लस होणार जी एम स्मॉल एम अपॉन आर. तर आता तुम्हाला दोघांकडे काही सारख्या व्हॅल्यू दिसत आहे का, हा स्मॉल एम काय होणार, कॅन्सल. ओके, आणि हा जर आपण 2 त्या साईडला जर पाठवला तर व्ही एस एस्केप व्हेलॉसिटी आपण फॉर्म्युला काढत आहे ना. तर हा 2 तिकडे जाणार म्हणजे 2gm अपॉन आर राहणार, बरोबर. तर आता gm अपॉन आर म्हणजेच आपण एक फॉर्म्युला पाहिला होता, ती व्हॅल्यू कशाची असते, स्मॉल कशाची असते सांगा पटकन. याचं जर स्क्वेअर रूट घेतलं, स्क्वेअर रूट जर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, v एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट 2gm अपॉन आर. समजत आहे. आणि हा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीसाठी एक फॉर्म्युला आपण पाहिलेला होता, gm अपॉन काय होता, आर स्क्वेअर होता. म्हणून आपण या ठिकाणी काय करणार, मल्टिप्लाय आर अँड डिवाइड बाय आर, रॅशनलाइज करणार. कळलं. आता हा आर आणि हा आर म्हणजे काय होणार, आर स्क्वेअर. का कसा झाला समजलं, लक्षात. ठीक आहे. आणि यासाठी एक व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, त्याला काय म्हणतो आपण, स्मॉल जी. तर व्ही एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट 2g कॅपिटल आर. समजलं, आलं का लक्षात, यस ऑर नो. तर एस्केप वेलोसिटी, आपल्याला एखादा ऑब्जेक्ट डायरेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या एकदम बाहेर फेकून द्यायचा असेल तर त्याला किती इनिशियल वेलोसिटी द्यावी लागेल. त्यासाठी एक आपण या ठिकाणी आपल्याला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी माहीत आहे, बरोबर, माहीत आहे की नाही, किती असते 9.8. आणि रेडियस ऑफ अर्थ काय आहे 6.4 इंटू 10 टू द पॉवर किती आहे 6, बरोबर. ठीक आहे. याला जर आपण कॅल्क्युलेट केलं, ठीक आहे, तर एस्केप वेलोसिटी पहा 9.898 आणि 64 सॉरी 4 8 32 2 आचले 3, लक्षात, 9 चौक 36 साइन 8 48, लक्षात. तर 6 + 8 14 आणि 3 17 7 1, या ठिकाणी 4 + 2 8 7 8 रिमेनिंग. त्यानंतर लक्ष द्या 9 6 8 12 1 6, ठीक आहे, कारण 2. ओके. तर किती डिजिट सोडून आपल्याला या ठिकाणी पॉईंट पाहायला मिळतो 1 आणि 2, म्हणजे या ठिकाणी 2 घर सोडून या ठिकाणी 2 डिजिट सोडून पॉईंट आहे. आणि हा मल्टिप्लिकेशन अजून 2 आहे त्या ठिकाणी, बरोबर. ठीक आहे. तर मल्टिप्लाय 2 अजून परत करणार आहे 4, त्यानंतर 7 2 चा 14, 7 2 14, परत एक राहिला 5 आणि 2 6 चा साइन 12, बरोबर. म्हणजेच काय आलं 1 2 5 4 आणि 4. याचं घ्यायचं आहे आपल्याला स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट कसं घेतात माहित आहे की नाही. ठीक आहे. 4 ॲज इट इज, लक्षात. हा नंबर सोडून द्यायचा. याच्यापेक्षा छोटा वर्ग कोणता आहे 11, स्क्वेअर पेक्षा लहान. ठीक आहे, बरोबर की नाही. आणि 4 चा स्क्वेअर किती निघणार 2 निघणार ना, 11.2. आणि मल्टिप्लाय आपण त्याला कन्वर्ट करणार आहे किलोमीटर पर सेकंड मध्ये, म्हणून 11.2 किलोमीटर पर सेकंड एवढी इनिशियल वेलोसिटी द्यावी लागेल. म्हणजे एका सेकंदात डायरेक्ट तो 11 किलोमीटर गेला पाहिजे, बरोबर. असा जर ऑब्जेक्ट आपण इथून फेकला की एका सेकंदात तो 11 किलोमीटर, ठीक आहे, तर तो ऑब्जेक्ट अर्थच्या बाहेर जाऊन पडणार, म्हणजे जे ग्रॅव्हिटीच्या बाहेर जाऊन पडणार. त्यालाच आपण काय म्हणणार एस्केप वेलोसिटी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. समजलं, यस ऑर नो. काय काय पाहिलं आपण, फ्री फॉल, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि एस्केप वेलोसिटी, तीनही पॉइंट समजले, राईट करू घेसाल. ठीक आहे. तर आज हा आपला टॉपिक संपलेला आहे. ओके.
थँक्स फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. लक्षात. थँक्यू.